Hi friends, today we have discussed last exit entry control loop. It is also called as for loop. We have discussed in this lecture what is the for loop or what is the syntax of for loop. So first one, what is the syntax of for loop? Or initialization. Then second one, condition, and the next one, increment or decrement. Next, curly bracket open. So here, body of loop, semicolon, and last one, statement X. Okay, this is the syntax of for loop. For loop मध्ये पहा syntax काय असतो. ॲज अ कंपॅरेटिव्हली आपण डू वाईल लूप आणि वाईल लूपचा सिंटॅक्स पाहणार आहे. तर एकाच लाईनमध्ये ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या असतात. पहिली कन्सेप्ट काय पहा ह्याच्यामध्ये फॉरमध्ये फर्स्ट वन इनिशियलायझेशन इज डन. इनिशियलायझेशन टर्मिनेटेड बाय सेमिकोलन. Second one, condition terminated by semicolon, and last one, increment or decrement counter values. Okay, this is the syntax. It's open curly bracket, body of loop terminated by semicolon, curly bracket close, statement X terminated by semicolon. आता ह्याचा जर डेटा फ्लो डायग्राम पाहिला तर डेटा फ्लो डायग्राम पहा कसा आहे. म्हणजे फर्स्ट वन, फर्स्ट इनिशियलायझेशन इज डन. Then next one, check here condition. Then this is the body of loop. Then okay, this is the counter. Then last one, statement X, condition, initialization, condition true, then body of loop, this is the counter. Okay, if the condition is true, if the condition is false. ह्याच्यामध्ये पहा फर्स्ट वन फॉर इट इज वन एंट्री कंट्रोल लूप. फर्स्ट इनिशियलायझेशन इज डन वन्स, ओनली वन्स टाइम इनिशियलायझेशन इज हिअर डन. फक्त फॉर लूपमध्ये एकदाच इनिशियलायझेशन होतं, नंबर ऑफ टाइम इनिशियलायझेशन करण्याची गरज नसते. सो फर्स्ट वन इनिशियलायझेशन इज डन. ओके, इनिशियलायझेशन झाल्यानंतर कर्सर पुढे जातो टू चेक द कंडिशन. इफ कंडिशन इज ट्रू देन एक्झिक्यूट बॉडी ऑफ लूप, and when execute body of loop then next one counter goes to or set to next statement. It is also called as increment or decrement counter values. If the counter is increment or decrement value, then once again check the condition. If condition is again true, then again execute the body of loop and then increment or decrement values, counter values. Then check condition. Then condition is the true. Then once again execute body of loop and then increment or decrement counter value. This process till up to while condition become false. If condition is false, then control directly goes to statement X. Okay, so त्या डायग्राम वर जर पाहिलं तर फर्स्ट वन इथे काय असतो की फर्स्ट इनिशियलायझेशन इज डन. पहिल्यांदा फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन होतं. इनिशियलायझेशन झाल्यानंतर नंतर काय चेक केले कंडिशन. कंडिशन जर ट्रू असेल तर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केला आणि नंतर काउंटर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट केला. देन कंडिशन चेक केला. कंडिशन जर ट्रू असेल तर बॉडी ऑफ लूप, देन काउंटर, देन कंडिशन. अशी प्रोसेस कुठपर्यंत चालू राहते जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही. इफ द कंडिशन इज फॉल्स देन कंट्रोल डायरेक्टली ट्रान्सफर टू द स्टेटमेंट एक्स. ओके, आता ह्यातले काय पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपण वन बाय वन ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करूया. की ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केला जातो किंवा कसा एक्झिक्यूट होणार आहे तेव्हा ह्यातले पॉईंट्स काय आहेत ते वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण पाहूया त्याच्यामध्ये. सो फर्स्ट पॉईंट इज देअर. पहिला पॉईंट पहा याच्यामध्ये सिंटॅक्सनुसार जर गेलो तर फर्स्ट वन initialization of control variable is done. Okay, first point is there, initialization.
initialization of the control variable is done. कुठलंही व्हेरिएबल असेल लुपिंग स्टेटमेंट मधलं तर पहिल्यांदा आपल्याला ते व्हेरिएबल आपल्याला काय करायला लागतोय, इनिशियलायझेशन करायला लागते. आणि ज्यावेळेस इनिशियलाइज करतोय त्यावेळेस आपण काय करतोय की युझिंग असाइनमेंट ऑपरेटर. ओके, असाइनमेंट ऑपरेटर. तर ज्यावेळेस आपल्याला कुठल्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायची असते त्यावेळेस आपण याच्यामध्ये काय करतो की ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करून घेतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं इथं, तर इथं आय इज इक्वल टू 1. दिस इज द इनिशियलायझेशन. दॅट मीन्स फर्स्ट वन इनिशियलायझेशन ऑफ द कंट्रोल व्हेरिएबल इज डन. म्हणजे जे काही कंट्रोल व्हेरिएबल आहे, कंडिशन चेक करणार व्हेरिएबल आहे, त्याला आपण इथं काय करतोय, व्हॅल्यू असाइन करून घेतोय. सेकंड वन नेक्स्ट, त्याच्यानंतर पहा, इफ the value of control variable is tested if the value of control variable is tested, if value of tested test or test, the loop is test condition which is relational expression. ओके, ज्यावेळेस आपल्याला कंडिशन चेक करायची असते त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये कोणाचा यूज करतोय तर रिलेशनल एक्सप्रेशनचा. तर रिलेशनल ऑपरेटर कोणते आहे, तर त्याच्यामध्ये हे जे रिलेशनल ऑपरेटर आहे, तर पहिला लेस दॅन, दुसरा आहे ग्रेटर दॅन, तिसरा आहे लेस दॅन इक्वल टू, चौथा आहे ग्रेटर दॅन इक्वल टू, पाचवा आहे इक्वल टू आणि लास्ट वन आहे तो नॉट इक्वल टू. असे किती आहेत याच्यामध्ये 6 ऑपरेटर आहेत की ज्याचा यूज आपण करणार आहे. तिसरा पण आहे याच्यामध्ये इफ द कंडिशन इज ट्रू. आता ह्याच्यामध्ये हे आपण इथं रिलेशनल ऑपरेटर यूज करतोय, म्हणजे कंडिशन चेक केली. सपोज आपण इथं आयला व्हॅल्यू घेतली, आय इज इक्वल टू 1 आणि आयला चेक केला, आय लेस दॅन इक्वल टू 10. दिस इज द रिलेशनल ऑपरेटर. तर आता हे रिलेशनल ऑपरेटरचे यूज करून काय केले, कंडिशन चेक केली. इफ द कंडिशन इज ट्रू दॅट मीन्स बॉडी ऑफ, इफ द कंडिशन इज ट्रू देन दॅट टाइम दे आर एक्झिक्युटेड बॉडी ऑफ लूप. म्हणजे याच्यामध्ये काय एक्झिक्यूट केला, बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केला. ओके, आणि जर कंडिशन फॉल झाली तर कंट्रोल डायरेक्टली कुठे ट्रान्सफर होतोय, स्टेटमेंट एक्स कडे ट्रान्सफर होतोय. व्हेन बॉडी ऑफ लूप इज एक्झिक्युटेड द कंट्रोल इज ट्रान्सफर बॅक फॉर स्टेटमेंट. आता थर्ड one statement is there if or when used to where when body of the loop is executed the control is transferred back for statement. Okay, आता इथे पहा, when body of the loop is executed the control is transferred back for statement. आता इथं body of loop execute झाला की परत इथं कर्सर हा काय करतोय, बॅकला ट्रान्सफर करतो. इथं बॅकला ट्रान्सफर केला की नेक्स्ट वन परत इथून कंडिशन कडे जाणार आहे. ओके, and now the control variable is updated. Okay, now control variable is updated. Control variable is updated. Okay, for example याच्यामध्ये पहा काय असेल, I plus plus oblique I minus minus both are use केले जातील इथं. Last one, the new value of control variable they again tested, see whatever it is satisfied or not. मग आता याच्यामध्ये नवीन व्हॅल्यू जर मिळाली तर त्याच्यामध्ये चेक केली जाईल की ती कंडिशन सॅटिस्फाईड आहे किंवा नाही. जर ती कंडिशन सॅटिस्फाईड असेल
तर तिथं वन्स अगेन काय केलं होणार की वन्स अगेन सपोज इथे इनिशियलायझेशन केलं तर कंडिशन चेक केली, कंडिशन नंतर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केली, बॉडी ऑफ लूप नंतर काउंटर कुठे गेला, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंटकडे गेला. आता इथं नवीन व्हॅल्यू मिळाली, जर ती नवीन व्हॅल्यू मिळालेली असेल, नवीन व्हॅल्यू मिळाली नवीन व्हॅल्यूमधून इन्क्रिमेंट होऊन मिळालं. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये घेतला की इथं आय प्लस प्लस घेतला, तर आयची व्हॅल्यू ऑलरेडी किती आहे, 1 आहे. 1 + 1 आपण कन्सिडर केलं, इथं 2, दोन्ही व्हॅल्यू मिळाली म्हणजे आयची व्हॅल्यू सुरुवातीला 1 आहे. आता इथं 2 मध्ये 10 पेक्षा लहान आहे, कंडिशन चेक केली, कंडिशन ट्रू आहे, लगेच कोणाला एक्झिक्यूट केला, बॉडी ऑफ लूप. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोसेस होत असताना परत इथं नवीन व्हॅल्यू मिळाली, नवीन व्हॅल्यू कम्पेअर केली कंडिशनल व्हॅल्यूमध्ये, आणि कंडिशनल व्हॅल्यूमध्ये जर ती व्हॅल्यू ट्रू असेल तर त्या आणखी वन्स अगेन कुठे गेला की बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केला. म्हणजे बॉडी ऑफ लूपमध्ये जे काही स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट याच्यामध्ये एक्झिक्यूट केलं गेला. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये व्हॅल्यूला कंपॅरिझन फॉर लूपला आपण कंपॅरिझन करतोय त्यावेळेस ह्याच्यामध्ये जी काय व्हॅल्यू आहे किंवा जी काही कंडिशनल व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू जर ट्रू असतील तर ट्रू एक स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जाईल, अदरवाईज फॉल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जाईल. म्हणजे याच्यामध्ये द न्यू व्हॅल्यू ऑफ कंट्रोल व्हेरिएबल दे अगेन टेस्टेड टू सी वेदर इट इज सॅटिस्फाईड ऑर नॉट. नवीन व्हॅल्यू जी मिळालेली आहे ते नवीन व्हॅल्यू ही सॅटिस्फाईड आहे किंवा नाही तिथं चेक केले जाईल, आणि जर ती सॅटिस्फाईड असेल तर वन्स अगेन तिथं बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केलं जाईल. अदरवाईज जर तिथं ती व्हॅल्यू सॅटिस्फाईड नसेल आणि कंडिशन फॉल्स होत असेल तर ती कंडिशन फॉल्स झाली की त्यातनं कर्सर हा डायरेक्टली ट्रान्सफर केला स्टेटमेंट एक्सकडे. ओके, सो नाव if condition is satisfied the body of loop is again executed. If the condition is satisfied then that time once again body of loop will be executed here. Otherwise if the condition is not satisfied then control skip all statements and directly goes to statement X. Okay, this process continue till the new value of control variable become false. ती कुठपर्यंत प्रोसेस चालू राहणार आहे, जोपर्यंत कंट्रोल व्हेरिएबलला नवीन व्हॅल्यू मिळत नाही, आणि नवीन व्हॅल्यू मिळाल्यानंतर जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये अगेन अँड अगेन एक्झिक्यूट केले जाणार. आणि जेव्हा इथं कंडिशन अगेन अँड अगेन एक्झिक्यूट करत राहिली जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये ही कंडिशन काय होते, फॉल्स होते. ओके, डन. आता ह्याच्यामध्ये फॉर लूप हा एक्झिट कंट्रोल लूप नसून हा एंट्री कंट्रोल लूप आहे, कारण सुरुवातीला ह्याच्यामध्ये इनिशियलायझेशन झाल्यानंतर पहिल्यांदा कंडिशन चेक केली, आणि कंडिशन जर ट्रू असेल तर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केला जातो. अदरवाईज ती कंडिशन काय होते, जर पहिल्यांदा चेक केली आणि कंडिशन फॉल झाली तर डायरेक्टली स्टेटमेंट एक्सकडे जातं. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारच्या बॉडी ऑफ लूपला एक्झिक्यूट केला जात नाही. तिथं हा बेसिक फॉर लूपचा सिंटॅक्स झाला. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये हा जो दाखवलेला आहे तर हा सिंटॅक्स कोणाचा आहे, तर हा सिंटॅक्स आहे एंट्री कंट्रोल लूपमधला नेक्स्ट वन जो लूप आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज फॉर लूप. ओके, सो हा जो लूप आहे त्या लूपला नाव दिलं फॉर लूप, आणि हा जो आहे हा एंट्री कंट्रोल्ड लूप आहे. हा एंट्री कंट्रोल्ड लूप, आणि ह्या एंट्री कंट्रोल्ड लूपमध्ये आपण आपली कंडिशन चेक करून घेतोय. ओके, सो थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल पाहूयात.